नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 19 ऑगस्ट 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र स्वाती आहे. योग ब्रह्म आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:53 ते 12:30 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:54 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:30 ते 2:07 आणि यमगंड काळ सकाळी 7:40 ते 9:17 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुधाबरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. मेष राशीकरता चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करत आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक राहणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. त्यामुळे महत्त्वाची कामं तुम्ही आत्मविश्वासाने हाती घेऊ शकाल आणि त्यामध्ये चांगली प्रगतीही होताना दिसेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. विशेषतः जर तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल तर नवीन व्यवहार, नवीन चर्चा किंवा एखाद्या नवीन कामाची सुरुवात करू शकता. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंधही चांगले राहतील. महत्त्वाच्या विषयांवर एकमेकांशी सकारात्मक संवाद साधता येईल. आज तुमचा आत्मविश्वास हीच तुमची सर्वात मोठी ताकद राहणार आहे. त्यामुळे योग्य संधी समोर आली तर पुढाकार घ्यायला हरकत नाही. आजचा संदेश: आज आत्मविश्वासाने पुढे जा. नवीन सुरुवात आणि पार्टनरशिपच्या कामांसाठी दिवस अनुकूल आहे. वृषभ राशीकरता आज चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत आहे. तृतीय स्थानातील बुधाबरोबर चंद्र केंद्र योग करत आहे. आजचा दिवस विशेषतः कार्यक्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राहणार आहे. तुमच्या कामामध्ये काही नवीन घडामोडी घडू शकतात. एखादी नवीन जबाबदारी, नवीन चर्चा किंवा कामाच्या पद्धतींमध्ये काही बदल समोर येऊ शकतो. तुम्ही कामामध्ये ॲक्टिव्ह राहाल आणि प्रलंबित कामांना गती देण्याचा प्रयत्न करा. मात्र आज जे काही नवीन घडत आहे त्यावर लगेच अंतिम निष्कर्ष काढू नका. विशेषतः करिअर आणि व्यवसाय किंवा भविष्यकालीन योजनांशी संबंधित एखादा मोठा निर्णय आज घेणं टाळा. परिस्थिती पूर्ण स्पष्ट होण्यासाठी वेळ द्या. दैनंदिन आणि प्रलंबित कामं जरूर पूर्ण करा, पण दीर्घकालीन कमिटमेंट करताना घाई करू नका. आजचा संदेश: कार्यक्षेत्रात बदल दिसतील, पण आज निरीक्षण करा. भविष्याचा योग्य निर्णय पुढे ढकला. मिथुन राशीकरता आज चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत आहे. द्वितीय स्थानातील बुधाबरोबर चंद्र केंद्र योग करत आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभ फलदायी राहणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये राहील. तुमच्या प्रयत्नांना भाग्याचीही उत्तम साथ मिळू शकते. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. आवडत्या व्यक्तींबरोबर चांगला वेळ व्यतीत करता येईल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करत असाल तर काही चांगल्या संधी दिसू शकतात. मात्र निर्णय स्वतःच्या अभ्यासानुसार आणि योग्य रिस्क मॅनेजमेंटनेच घ्या. विद्यार्थी वर्गासाठी दिवस उत्तम आहे. अभ्यास, परीक्षा किंवा नवीन विषय समजून घेण्यामध्ये चांगली प्रगती होऊ शकते. गर्भवती महिलांसाठी दिवस एकंदरीत अनुकूल राहील. नेहमीची आरोग्यविषयक काळजी मात्र कायम ठेवा. आजचा संदेश: आज आत्मविश्वास, प्रेम आणि भाग्याची साथ चांगली आहे. महत्त्वाच्या संधींचा योग्य उपयोग करा. कर्क राशीकरता चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत आहे. तुमच्या राशीतील बुधाबरोबर चंद्र केंद्र योग करत आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि मानसिक समाधान देणारा राहील. विशेषतः घर आणि कुटुंबाच्या दृष्टीने काही चांगल्या घडामोडी घडू शकतात.
घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. एखादा छोटा मतभेद किंवा गैरसमज असेल तर तो दूर होण्याची शक्यता आहे. आज तुमचं मन, विचार आणि भावना अतिशय शांत आणि स्थिर स्वरूपाच्या दिसून येतील. त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टी शांतपणे हाताळता येतील. तुमचा मूडही खूप चांगला राहील. घरामध्ये एखादी नवीन वस्तू येण्याची शक्यता आहे. घर, वास्तू किंवा कुटुंबाशी संबंधित एखादं प्रलंबित कामही पुढे जाऊ शकतं. आजचा संदेश: आज घरातील सकारात्मक वातावरण आणि मनाची स्थिरता तुम्हाला समाधान देईल. सिंह राशीकरता आजचा दिवस चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करत आहे. व्ययस्थानातील बुधाबरोबर चंद्र केंद्र योग करत आहे. आजचा दिवस थोडासा घाई गडबडीचा आणि धावपळीचा राहण्याची शक्यता आहे. कामानिमित्त फिरणं, भेटीगाठी किंवा छोट्या मोठ्या प्रवासाचे योग संभवतात. एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळाव्या लागल्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यासारखं वाटू शकतं. एखादं काम अपेक्षेप्रमाणे किंवा अपेक्षित वेळेत होत नसल्यामुळे चिडचिड चिडचिड मात्र होऊ देऊ नका. कारण सुरुवातीला थोडा विलंब किंवा गडबड जाणवली तरी शेवटी तुमची महत्त्वाची कामं मार्गी लागू शकतील. आज काम करताना एकाच वेळी एकाच महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे अनावश्यक चुका आणि मानसिक ताण दोन्ही कमी होतील. आजचा संदेश: आज धावपळ जास्त असेल पण शांतपणे नियोजनाने पुढे गेलात तर कामं मार्गी लागतील. कन्या राशीकरता आज चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करत आहे. लाभस्थानातील बुधाबरोबर चंद्र केंद्र योग करत आहे. आजचा दिवस विशेषतः आर्थिक व्यवहार आणि प्रलंबित महत्त्वाची कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीने चांगला राहील. काही महत्त्वाची कामं आज मार्गी लागू शकतात. आर्थिक बाबतीतही एखादा अडकलेला व्यवहार पुढे सरकण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांना भाग्याची साथ मिळू शकते. मात्र आज एक गोष्ट लक्षात ठेवा: खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. अनावश्यक किंवा अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. पैसा हातात आला म्हणून लगेच मोठी खरेदी करू नका, घाई करू नका. गरज आणि इच्छा यामध्ये फरक करून खर्च केला तर दिवसाचा आर्थिक फायदा टिकवून ठेवता येईल. एकंदरीत लाभ आणि कामं मार्गी लावण्याच्या दृष्टीने दिवस सकारात्मक आहे. फक्त पैशाचं नियोजन व्यवस्थित ठेवा. आजचा संदेश: आज काम आणि आर्थिक व्यवहार पुढे जातील. मात्र मिळकतीन इतकंच खर्चावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं राहील. तुळ राशीकरता आज चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करत आहे. दशम स्थानातील बुधाबरोबर चंद्र केंद्र योग करत आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहणार आहात आणि महत्त्वाची कामं पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील. कामाचा उरकही दांडगा राहणार आहे. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक उत्साह आणि ऊर्जा तुमच्यामध्ये असेल. मात्र जे तुमचं करिअर किंवा कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात आज कोणताही मोठा किंवा भविष्यावर परिणाम करणारा निर्णय घेऊ नका. एखादी गोष्ट आज योग्य वाटली तर तिचं संपूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी थोडा वेळ द्या. दैनंदिन आणि प्रलंबित कामं जरूर मार्गी लावा. पण नवीन मोठी कमिटमेंट किंवा करिअरशी संबंधित अंतिम निर्णय थोडा पुढे ढकला. आजचा संदेश: आज काम करण्याची ऊर्जा जबरदस्त आहे. काम पूर्ण करा पण करिअरचा मोठा निर्णय घेण्याची घाई करू नका. वृश्चिक राशीकरता आज चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करत आहे. भाग्यस्थानातील बुधाबरोबर चंद्र केंद्र योग करत आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. मात्र मानसिक पातळीवर थोडी सावधगिरी ठेवावी लागेल. मनामध्ये एखाद्या विषयाबद्दलचा संभ्रम किंवा द्विधा मनस्थिती निर्माण होऊ शकते. एखादा निर्णय घ्यावा की नाही, कोणत्या दिशेने पुढे जावं याबद्दल स्पष्टता कमी वाटू शकते. त्यामुळे आज कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची घाई करू नका. विशेषतः भविष्यकालीन योजना, आर्थिक विषय किंवा करिअरशी संबंधित मोठ्या निर्णयाला थोडा वेळ द्या. काही गोष्टींमध्ये विलंब झाला किंवा अपेक्षेप्रमाणे उत्तर मिळालं नाही तरी काळजी करू नका. आज परिस्थिती फक्त समजावून घेण्यावर आणि आवश्यक माहिती गोळा करण्यावर भर द्या. आजचा संदेश: आज संभ्रमामध्ये निर्णय घेण्यापेक्षा थांबणं फायदेशीर ठरेल. लवकर परिस्थिती अधिकच स्पष्ट होईल. धनुराशीकरता आज चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करत आहे. अष्टम स्थानातील बुधाबरोबर चंद्र केंद्र योग करत आहे. आजचा दिवस आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण राहणार आहे. काही चांगले आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
पूर्वी केलेल्या कामाचे पैसे मिळू शकतात किंवा एखादा अडकलेला आर्थिक व्यवहार पुढे सरकू शकतो. मात्र आर्थिक व्यवहार करताना घाई करू नका. प्रत्येक व्यवहाराची व्यवस्थित तपासणी करा. विशेषतः मोठी गुंतवणूक किंवा भविष्यावर परिणाम करणारा आर्थिक निर्णय आज शक्यतो टाळा. स्वतःच्या आरोग्याकडे थोडं अधिक लक्ष देणं गरजेचं राहील. काम आणि आर्थिक विषयांच्या नादात शरीराकडून मिळणाऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष मात्र करू नका. एकंदरीत लाभ मिळण्याची शक्यता चांगली आहे, मात्र त्या लाभाबरोबर आर्थिक शिस्त आणि आरोग्याची काळजी ही तितकीच महत्त्वाची ठरेल. आजचा संदेश: आज लाभ मिळू शकतो, पण आर्थिक व्यवहारात घाई न करता आणि आरोग्य सांभाळून पुढे जा. मकर राशीकरता आज चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करत आहे. सप्तम स्थानातील बुधाबरोबर चंद्र केंद्र योग करत आहे. आजचा दिवस विशेषतः करिअर आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राहणार आहे. कामाच्या संदर्भात काही महत्त्वाचे व्यवहार, चर्चा किंवा नवीन घडामोडी होण्याची शक्यता आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी चांगली राहील, त्यामुळे कामामध्ये तुम्ही सक्रिय राहाल आणि काही महत्त्वाची प्रलंबित कामंही मार्गी लावू शकाल. पार्टनरशिपच्या व्यवसायात असाल तर पार्टनर बरोबर काही महत्त्वपूर्ण चर्चा होऊ शकते. मात्र प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे समजून घेऊनच पुढे चला. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. एखादी साधी गोष्ट अनावश्यकपणे मोठी होऊ देऊ नका. बोलताना थोडी लवचिकता ठेवा. आजचा संदेश: आज कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी आहे. फक्त नातेसंबंधावर संवाद आणि लवचिकता कायम ठेवा. कुंभ राशीकरता आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत आहे. षष्ठ स्थानातील बुधाबरोबर चंद्र केंद्र योग करत आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहणार आहे. भाग्याची साथ काही प्रमाणात मिळेल आणि अडकलेली कामं पुढे सरकण्याची शक्यता आहे. नवीन कामाची सुरुवात आज करू शकता. एखाद्या नवीन कल्पना किंवा योजना प्रत्यक्षात आणण्यासाठीही प्रयत्न करता येतील. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे थोडं अधिक लक्ष देणं गरजेचं राहील. कामाची धावपळ, ताण किंवा अनियमित दिनक्रमामुळे थकवा जास्त जाणवू शकतो. शरीरावर अनावश्यक ताण देऊ नका. काम आणि आरोग्य यामध्ये योग्य संतुलन ठेवलं तर आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगला जाऊ शकतो. आजचा संदेश: आज नवीन कामाला सुरुवात करता येईल, पण धावपळीमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. मीन राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचम स्थानातील बुधाबरोबर चंद्र केंद्र योग करत आहे. आजचा दिवस थोडा सावधगिरीने पुढे जाण्याचा आहे. विशेषतः स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. एखादा जुना त्रास जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आज भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात कोणताही मोठा किंवा अंतिम निर्णय घेण्याची घाई करू नका. मनामध्ये एखादी कल्पना आकर्षक वाटली तरी तिचे फायदे तोटे पूर्णपणे समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्या. आर्थिक व्यवहारही जपून करा. सहज किंवा पटकन मोठा फायदा मिळेल अशा प्रलोभनाच्या मागे लागू नका. अनावश्यक जोखीम घेणं आज टाळलेलं चांगलं. खर्चावरही थोडं नियंत्रण ठेवा आणि आज शक्यतो महत्त्वाच्या बाबतीत निरीक्षणाची भूमिका घ्या. आजचा संदेश: आज घाईपेक्षा सावधगिरी महत्त्वाची आहे. आरोग्य, पैसा आणि भविष्याचे निर्णय या तिन्ही बाबतीत विचारपूर्वक पुढे जा. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 19 ऑगस्ट 2026 करताचं संपूर्ण दैनिक राशीफळ. धन्यवाद.